पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प पडलेली आहे। रेल्वेकडून आता अधिकृत माहिती देण्यात येते। पावसामुळे मध्य आणि हार्बर रेल्वे ठप्प झालेली आहे। रेल्वेकडून अधिकृत घोषणा झालेली आहे। चुनाभट्टी येथे पाणी साचल्याने लोकल सेवा बंद झाली आहे। पुढील सूचना येईपर्यंत लोकल सेवा बंद ठेवण्याचा मध्य रेल्वेने निर्णय घेतलेला आहे। मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळावर पाणी साचलेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता रेल्वेकडून आता अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे। मध्य आणि हार्बर रेल्वे ठप्प झाली आहे। चुनाभट्टी येथे पाणी साचल्याने लोकल सेवा बंद करण्यात आलेली आहे। पुढील सूचना येईपर्यंत लोकल सेवा बंद ठेवण्याचा मध्य रेल्वेने निर्णय घेतलेला आहे। कालपासून मुंबईमध्ये मुसळधार पाऊस होतोय आणि आता याचा फटका रेल्वे वाहतुकीला झालेला पाहायला मिळतोय। याआधी रेल्वे वाहतूक ही संथ गतीने सुरू होती। 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत होती। मात्र या ठिकाणी आता रेल्वे रुळावर पाणी साचल्याने रेल्वेकडून आता अधिकृत घोषणा करण्यात आली। मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे आता ठप्प झाली आहे। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडले। चेतन, काय अधिकची माहिती? निश्चितच एकंदरीतच नीलम दोन ठिकाणी एकंदरीत पाणी साचल्याची माहिती अपडेट होत आहे। याआधी आपण माहिती दिलेली होती की चुनाभट्टी या ठिकाणी एकंदरीत ज्या प्रकारचं पाणी साचलेलं होतं त्यामुळे मध्य रेल्वेने हार्बर मार्ग आहे तो बंद करण्याचा निर्णय घेतलेला होता। आता दुसरीकडे कुर्ला आणि सायनच्या अप मार्गावरती सुद्धा आणि डाऊन फास्ट मार्गावरती सुद्धा आता 11:25 पाणी साचल्यामुळे आता या मार्गावरील सेवाही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे आताची जी अपडेट माहिती आहे की मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्ग जे आहे ते आता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। कालपासून एकंदरीत आपण पाहत आहोत 200 मिमीहून अधिक पाऊस एका दिवसामध्ये पडलेला होता। मात्र काल विलंबाने का होईना मध्य रेल्वे धावत होती। आज सकाळपासून पावसाचा जोर कायम होता आणि एकाच वेळी जर अधिक पाऊस पडला तर मात्र लोकल सेवा ठप्प पडेल अशी भीती काल रात्री लोकशाही मराठीशी बोलताना स्वतः स्वप्नील नीला जे मुख्य जनसंपर्क अधिकारी मध्य रेल्वेचे त्यांनी ही माहिती दिली होती। आणि आज त्याच प्रकारे संततधार सुरू असल्यामुळे आज ही सेवा बंद पडल्याची माहिती समोर येत आहे। नीलम जी, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण ही दोन दृश्य पाहतोय। मध्य रेल्वेला या पावसाचा फटका बसलेला आहे। मध्य आणि हार्बर रेल्वे ठप्प झाली आहे या पावसामुळे। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या संपूर्ण परिस्थितीचा ज्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे त्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पाहणी करण्यासाठी दाखल झालेले आहेत। ठाण्यामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस होतोय। रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले, घरांमध्ये लोकांच्या पाणी साचलेलं आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मैदानात उतरलेले आहेत। या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत आहेत, माहिती जाणून घेत आहेत। या ठिकाणी नागरिकांना कोणती मदत लागत आहे, कोणत्या अडचणींना सामना करावा लागत आहे, या संपूर्ण गोष्टीची या ठिकाणी पाहणी करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाहायला मिळत आहेत। आज आणि कालपासून ॲक्च्युअली पाऊस हा मुसळधार सुरू आहे आणि आता याचा फटका रेल्वे वाहतुकीवरती झालेला पाहायला मिळत आहेत। अनेक सखल भागात पाणी साचले, घरांमध्ये लोकांच्या पाणी साचलेलं आहे। स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाहणी दौरा करताना पाहायला मिळत आहेत। थोड्याच वेळात आता राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। पावसाचा आढावा या बैठकीमध्ये घेतला जाणार आहे। तर नुकसान झालेल्या संपूर्ण परिस्थितीचा आढावा सुद्धा या बैठकीमध्ये घेतला जाणार आहे। या संपूर्ण घडामोडींवरती आता आपलं लक्ष असेलच। मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आल्यानंतर शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर झालेली आहे। तर शासकीय निमशासकीय कार्यालयांना सुद्धा सुट्टी जाहीर झाली आहे। मात्र या ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे। पावसाची संततधार ही कालपासून सुरूच आहे। कुठे मुसळधार तर कुठे अतिमुसळधार पाऊस होतोय। पावसामुळे मध्य आणि हार्बर रेल्वे ठप्प झालेली आहे। सर्व भागाचा आढावा घेण्यासाठी या ठिकाणी ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।